नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुमचं जर टायपिंग झालेलं असेल ते सुद्धा मराठी, हिंदी, इंग्लिश, तर तुम्हाला 6,500 रुपये आणि जर तुमचं शॉर्ट हँड टायपिंग झालेलं असेल तर तुम्हाला 5,300 रुपये DBT द्वारे डायरेक्ट तुमच्या बँकमध्ये मिळणार आहे। आणि महाराष्ट्र शासन व अमृत यांच्यातर्फे ही अमृत योजना राबवण्यात येत आहे। याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि हे पैसे तुम्ही देखील मिळवू शकता। ही एक चांगली अपॉर्च्युनिटी टायपिंग झालेल्या व्यक्तींकरता आलेली आहे। तुम्हाला आर्थिक मदत यामुळे केली जाणार आहे। त्यामुळे जे पण तुम्ही किंवा तुमचे मित्र ज्यांचं टायपिंग झालेलं असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कशा प्रकारे अप्लाय करायचं, फॉर्म कसा भरायचा, भरताना कोणतं घोषणापत्र लागणार आहे, त्याबाबत सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर याचबरोबर त्याची पात्रता व निकष काय असणार आहे, सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे। तर चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर तसेच मित्रमंडळींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या अपॉर्च्युनिटीचा फायदा होईल। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आणि पाहूया डिटेलमध्ये या योजनेबाबत संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, अमृत म्हणजे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्यातर्फे ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे, ज्याला अमृत योजना म्हणतात। जसं की तुम्ही बघा, भरपूर साऱ्या योजना म्हणजेच UPSC झालं, MPSC झालं किंवा कृषी उद्योग, कृषी क्षेत्रातील ज्या काही ड्रोन योजना आहे, ड्रोन ऑपरेटर, रिमोट पायलट प्रशिक्षण, असे अनेक सारे प्रशिक्षण इथे दिले जातात। स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी इथे प्रोव्हाइड केल्या जातात। मग बेकरी प्रशिक्षण वगैरे झालं ते पण इथे सर्व दिले जातात। तर याच मार्फत आता अमृत योजनेमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तींचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्याकरता ही अमृत योजना आणलेली आहे। आणि यामध्ये तुम्हाला जर तुमचं टायपिंग झालेलं असेल तर 6,500 रुपये आणि 5,300 रुपये कसे तुम्हाला मिळणार आहे, तर इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल। तर इथे आल्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला mahamrut.org.in या वेबसाईटवर आल्यानंतर योजना नावाचं टॅब दिसेल। तिथे तुम्हाला शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा हे टॅब दिसेल। यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या समोर ओपन होईल, जेथे की तुम्हाला या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की दुर्बल घटकातील जे व्यक्ती आहे, जे विद्यार्थी आहे, युवती आहे, युवक आहे, त्यांना आर्थिक सहाय्य प्रोव्हाइड करणे हे या योजनेचं मुख्य उद्देश आहे। तर या योजनेचा जो काही लाभाचा स्वरूप आहे तो कशा प्रकारे असणार आहे, तर ज्या व्यक्तींचं टायपिंग झालेलं आहे मराठी, हिंदी, इंग्रजी 60, 50, 60, 40, 50 व 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी 6,500 प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य इथे देण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे उमेदवार मराठी, हिंदी म्हणजे शॉर्ट हँड टायपिंग मध्ये 60, 80, 100, 120 शब्द प्रति मिनिट, तसेच इंग्रजी टायपिंग मध्ये 60, 80, 100, 120, 130, 140, 150 व 160 प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना 5,300 रुपये इथे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। हे अर्थसहाय्य तुम्हाला अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्यांच्या डायरेक्ट आधार संलग्न असलेल्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहे आणि याकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी वगैरे द्यायची गरज नाही। तर या अमृत योजनेचा लाभ कोणते व्यक्ती घेऊ शकतात, तर खुल्या प्रवर्गातील जे काही व्यक्ती आहे ज्यांना शासकीय विभाग, संस्था, महामंडळ इत्यादी योजनेचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक, युवती जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या टायपिंग परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण होतील त्यांच्याकरता ही योजना राबवण्यात येत आहे। तर याकरता जे काही पात्रतेचे निकष आहे ते इथे दिलेले आहे। तर अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणे त्या विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे, जे की अर्जदाराने कोणत्याही परीक्षेसाठी संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसेल अशा व्यक्तींना हे अर्थसहाय्य देणार आहे। आणि तशा प्रकारचं घोषणापत्र तुम्हाला इथे देणे गरजेचं आहे। घोषणापत्र सुद्धा कुठून डाउनलोड करायचं आणि कसं भरायचं ते सुद्धा सांगणार आहे। त्यानंतर अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत तुम्हाला येथे अर्जासोबत सादर करणे
गरजेचं आहे। त्यानंतर टायपिंग संस्थेमध्ये ज्या संस्थेमधून तुम्ही टायपिंग केलेले आहे तिथे जी फी जमा केलेली आहे त्याची पावती सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर उमेदवाराच्या वैयक्तिक आधार कार्ड, संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमचं ज्या बँकेत आधार कार्ड लिंक आहे अशा बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड यांचा, पासबुकचे झेरॉक्स तसेच आधार कार्ड सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। तर या योजनेकरता जे घोषणापत्र लागणार आहे ते इथे त्याची डाउनलोड लिंक दिलेली आहे, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी हे अपलोड केलेलं आहे। तर उमेदवाराचे घोषणापत्र व संस्था चालकाचे घोषणापत्र असे 2 घोषणापत्र तुम्हाला इथे लागणार आहे। तर या घोषणापत्रामध्ये काय दिलेलं आहे पहा। तर उमेदवाराचे जे घोषणापत्र आहे त्याकरता तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो इथे लावायचा आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण नाव इथे लिहून संपूर्ण माहिती भरायची आहे आणि खाली तुमची सही करायची आहे। जिल्हा, ठिकाण, संपूर्ण नाव भरून हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे। त्यानंतर संस्था चालकाचे जे घोषणापत्र आहे त्याकरता तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहून तुम्ही ज्या संस्थेतून टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे। त्यानंतर संस्था चालकाची स्वाक्षरी व इथे स्टॅम्प घ्यायचा आहे आणि संस्था चालकाचा कोड क्रमांक सुद्धा लिहून इथे हे सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे, जो की अर्ज सादर करतेवेळी तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर अर्ज कसा सादर करायचा, तर अर्ज हा तुम्हाला याच वेबसाईटवरती सादर करायचा आहे। mahaamrut.org. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला ही जी टॅब तुम्ही ओपन केलेली आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल अर्ज करा। त्यानंतर FAQ, तुमचे जर काही प्रश्न असतील ते सुद्धा इथे दिलेले आहे। तर अर्ज करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अर्ज करणे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक नवीन प्रकारची वेबसाईट तुम्हाला ओपन होईल, जेथे की तुमचं जर अकाउंट नसेल तर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट काढायचं आहे आणि क्रिएट अकाउंट या बटनवरती क्लिक करून तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून आधार क्रमांक, मोबाईल नंबर वगैरे टाकून हे अकाउंट तुम्हाला इथे काढून हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे। तुम्हाला जर यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन करा, त्यावरती मी डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवून देईल। त्यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा इथे दिलेले आहे। तर या योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक निकष काय आहे, तर योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष ते की तुमचं टायपिंग परीक्षा पूर्ण झालेली असायला पाहिजे, तुमचा रिझल्ट यायला पाहिजे आणि तुमचं किमान 10वी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे। तर त्यानंतर एकच उमेदवार एक वेळी टंकलेखन व लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड टायपिंग आणि लॉंग हँड टायपिंग दोन्ही विषयात जर उत्तीर्ण झालेलं असेल तर त्यांना दोन्ही परीक्षेचा लाभ मिळेल का, तर हो, इथे तुम्हाला दोन्ही परीक्षेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। म्हणजे 6500 प्लस 5300 रुपये तुम्हाला या योजनेतर्फे मिळणार आहे जर तुम्ही दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असाल तर 3 नंबरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही जर इतर कुठल्याही संस्थेमार्फत जर उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्हाला इथे लाभ मिळेल का, तर नाही, तुम्हाला इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यता प्राप्त ज्या संस्था आहेत त्यांच्यातर्फे जर तुमचं नोंदणीकृत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। त्यानंतर कोणते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, तर डिसेंबर 2024 मध्ये ज्या व्यक्तींचं टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे ते व्यक्ती या योजनेकरता अर्ज करू शकतात। तर ही योजना दरवर्षी राबवल्या जातात। तर 2025 करता जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं टायपिंग हे डिसेंबर 2024 पर्यंत झालेलं असायला पाहिजे, तेच हे व्यक्ती या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात। तर अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो। या योजनेबाबत जे काही घोषणापत्र लागणार आहे ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देईल। त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही जर महत्त्वाची माहिती तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती व्हिजिट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि अर्ज देखील इथेच करू शकता। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त टायपिंग झालेला मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहील। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।